आजही बऱ्याच जणांसाठी रेशनचं धान्य म्हणजे महिन्याचा मोठा आधार आहे. पण आता एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. राज्य शासनानं सगळ्या जिल्ह्यांना याद्या पाठवल्या आहेत आणि त्यानुसार काही केशरी आणि पिवळ्या शिधापत्रिकांचं धान्य थेट बंद करण्यात आलं आहे. पण यामागे नेमकं कारण काय सांगते. उदाहरणासाठी कोल्हापुरात तब्बल 20,310 रेशन कार्ड धारकांना आता रेशनचं धान्यच मिळणार नाहीये. सगळ्याच जिल्ह्यांमधून ही आकडेवारी समोर हळूहळू येईलच, पण राज्य शासनाच्या निरीक्षणानुसार हे सगळे सामान्य गरजू लोक नाही आहेत. या यादीत आहेत काही शासकीय कर्मचारी, काही आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारी लोक आणि दुर्दैवानं काही मृत व्यक्तींची नावं सुद्धा. त्यातही वेगळी बाब म्हणजे गेल्या 6 महिन्यांपासून ज्यांनी रेशनचं धान्य उचललेलं नाही अशांची माहिती ही शासनाकडे आधीच आहे. कारण आता धान्य बोटांचे ठसे आणि आधार कार्ड लिंक करून मगच दिलं जातं. त्यामुळे कोण धान्य घेत आहे कोण नाही घेत आहे हा सगळा डेटा सरकारकडे उपलब्ध आहे. या डेटावरून राज्य शासनानं प्रत्येक जिल्ह्याला यादी पाठवली आणि जिल्हा पुरवठा विभागानं त्या नावांचं धान्य थांबवलंय. मात्र जर यामधली एखादी व्यक्ती खरंच पात्र असेल आणि त्यांनी पुरवठा विभागाशी संपर्क साधला तर निकष तपासून पुन्हा रेशन सुरू केलं जाऊ शकतं. म्हणजेच हे कायमचं बंद नाहीये, पण पात्रता खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे तुमचं रेशन कार्ड असेल आणि गेल्या अनेक महिन्यात तुम्ही थंब करून धान्य घेतलेलं नसेल तर एकदा माहिती नक्की तपासा, कारण थोडंसं दुर्लक्षही थेट रेशन बंद होण्याचं कारण ठरू शकतं. आणि अशा माहितीसाठी फॉलो करा लगावबत्ती.